हाय गाईज, तुम्हाला आज प्रश्न पडला असेल ना, वैष्णव एवढ्या आवरून नेमकी चालली तरी कुठं? मी चालले माझ्या एका मैत्रिणीच्या बड्डेला, ते म्हणजे सेलिब्रेशन करायला. म्हणजे तुमच्या भाषेत म्हणजे कसं, जीव, डार्लिंग, काळी, जिगर, त्याच प्रकारे एका माझ्या मैत्रिणीच्या जानचा बड्डे जे सेलिब्रेशन करायला लागले. पण होताना पहिल्यांदा जाताना खूप लेट झाला आहे. त्यांचे खूप फोन येऊन गेले आहेत, मला माहीत आहे त्यांच्यापाशी. फायनली मी अकलूजमध्ये पोचले. त्या दोघीजण माझी वाट बघत होत्या. त्यांना बघितलं मी आणि डायरेक्ट बड्डे गर्लला मिठीच मारली, कारण की तिचा राग शांत करायचा होता ना. ती आधीच माझ्यावर रागवली होती. तिथून आम्ही निघालो केक घेण्यासाठी. तिथं मी आणि माझी दुसरी फ्रेंड केक घ्यायला गेलो. केक अँड बेकर्समधून केक घेतले. तिथं खूप प्रकारचे केक होते. तिथे छान एका लेडीजने आम्हाला केक सजेस्ट केला, आम्ही तो घेतला आणि तिथून आम्ही निघालो. तर यांची आवरावर चावलीच होती. वरती गेलो. तिथे बर्थडे सेलिब्रेशनची खूप छान अशी रूम होती. तिथे गेलो, केक ओपन केला तिचे आणि बर्थडे सेलिब्रेशन केला. चांगलं तिला मस्तपैकी चारला आणि स्वतः भूक लागली होती त्यामुळे केक खायला सुरुवात केली. बर्थडे सेलिब्रेशन केला आणि तिथून आम्ही निघालो. तर प्रियाचा पाठीमागे जीव अडकलाय. काही राहिले का तेवढं बघ. डायरेक्ट आम्ही तिथून बर्थडे गर्ल करून आम्हाला पार्टी होती त्यामुळे आम्ही डायरेक्ट हॉटेलला गेलो. हे मेन्यू कार्ड बघून डोक्याला हात लावायला लागली प्रिया. त्यामुळे तिला डायरेक्ट सांगितलं बिर्याणी मागव. बिर्याणी खाल्ली आणि आम्ही तिघी मस्तपैकी एन्जॉय करून आम्ही आपापल्या घरी गेलो. थँक्यू.